आज मी तुम्हाला 2 पदार्थ दाखवणार आहे. यामधला तुमचा आवडीचा कोणता नक्की मला कमेंट करून सांगा. एक तर या नूडल्स ज्या 6 महिन्यातून एकदा माझ्याकडे बनतात. हो, तेही माझ्या मुलाला आवडतं आणि त्याने खूप काही आठवण केली ना, की बनवच. मग मी बनवते आणि त्याला अशा पद्धतीनं खूप साऱ्या भाज्या घालून हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते. पण नूडल्स या कधीही हेल्दी असूच शकत नाहीत, कारण त्या प्रिझर्व्हेटिव्हनी बनवलेले असतात. म्हणजेच त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असतं, मैदा असतो आणि फायबर, प्रोटीन, जीवनसत्व, खनिज असं काही नसतं यामध्ये. आणि म्हणूनच खूप साऱ्या भाज्या घालून याला थोडंसं पौष्टिक करण्याचा मी अशा पद्धतीनं प्रयत्न करते. पण जी काही शेजवान चटणी, सोया सॉस किंवा व्हिनेगर आपण जे काही टाकतो ते शेवटी चांगलं नाही आहे. आणि एक आहे हा पदार्थ, गावच्या सेवयांचा उपमा, जो आठवड्यातून एकदा हमखास माझ्याकडे बनतो म्हणजे बनतोच. रवा किंवा गहू वापरून शेवया ज्या बनवलेल्या असतात ना, त्या पोषक आणि हलक्या असतात आहारामध्ये घेण्यासाठी. त्यात भाज्या, शेंगदाणे, कढीपत्ता, मोहरी, कांदा हे सारं आपण घालून फायबर, प्रोटीन आणि त्यातली जीवनसत्वही वाढवतो. आणि म्हणूनच हा आमचा अगदी आवडीचा पदार्थ आहे. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणता आवडतो नक्की कमेंट करून सांगा. बाय.